पुरणपोळी शिकायची आहे ना, तर चला आज मी मस्त पुरणपोळी करून दाखवते तुम्हाला. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे. आमच्या गावाकडे जसं करतो ना आम्ही पुरणपोळ्या, तसंच तुम्हाला करून दाखवतो. तर सर्वात आधी आपण मस्त हरभऱ्याची डाळ शिजायला टाकू. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना, तर तुम्ही उठसान आणि डायरेक्ट हरभऱ्याची डाळ गॅसवर ठेवसान आणि लगेच पुरणाच्या पोळ्या करायला लागसान. तर चला सर्वात आधी आपण पुरण करण्यासाठी डाळ धुवून घेऊ. मंडळी पाहू शकता तुम्ही, मी हरभऱ्याची डाळ घेतलेली दिसत असेल तुम्हाला. या ग्लासनं मोजून मी 4 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली. हरभऱ्याची डाळ मस्त मी निवडून घेतली, पाखडून घेतली. हे गावाकडे आहे की नाही, आम्ही मस्त जात्यावरच घरी हरभऱ्याची डाळ करून घेत असतो. म्हणजे गावाकडे कसं वावरातले हरभरे जे असतात ना, ते वेचून आणतात आणि गावाकडे मस्त लगेच जात्यानं असं दळून घेतात. त्याच्यापासून ही हरभऱ्याची डाळ तयार होते. तर तुम्ही दुकानातून पण घेऊ शकता. एकूण मी 4 ग्लास डाळ घेतली हरभऱ्याची. तर याच ग्लासनं आपल्याला हरभऱ्याचे पुरण जे करायचं आहे ना, ते याच ग्लासनं आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. ज्या ग्लासनं तुम्ही डाळ मोजून घेसाल त्याच ग्लासनं तुम्हाला साखर टाकायची असते. तर चला मी एकूण हे 4 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पुरण करायसाठी. तर चला आता सर्वात पहिले मी हे हरभऱ्याची डाळ जी आहे ना, मस्त 2 ते 3 पाण्याने चकचक धुवून घेतो. जर समजा विकतची डाळ असेल तर तुम्ही 4 पाण्याने धुवून घ्या मस्त चकचक. तर चला आता सर्वात आधी मी डाळ धुवून घेतो चकचक साजरी. हे डाळ जेवढी दिसते ना, आपली ज्यावेळेस शिजवतो ना हरभऱ्याची डाळ, तर याच्यापेक्षा डबल ना डाळ होऊन जाते. म्हणजे फुगते, ते आणखीन वाढते. तर साधारण ही 1 किलो डाळ आहे. तर या 1 किलोचं आपण पुरण करणार आहोत आणि याच्याच पुरणाच्या पोळ्या करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब पण करून घ्या, लाईक करा. तर चला आता मी हे डाळ अशी चकचक धुवून घेतो 2-3 पाण्यानं. तर चला हरभऱ्याची डाळ मस्त 2 ते 3 पाण्यानं मस्त मी चकचक धुवून घेतली. आता एका पातेल्यात काढून घेतो. जर तुम्ही कुकरात टाकत असाल तर आपल्या डाळीत जेवढी डाळ घेतली ना, तर त्याच्या अर्ध पाणी टाकून द्या. म्हणजे कुकरातून पाणी वर जात नाही. जर तुम्ही असं पाणी टाकून घेतलं, आपण पुरण करतो, पुरणासाठी आपण डाळ शिजून राहिलो, तर त्यासाठी काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं आहे. दिसत असेल तुम्हाला, थोडंसं अर्धा चम्मच तेल टाकून घेतलं मी. म्हणजे यांना काय होते, ज्यावेळेस आपण हरभऱ्याची डाळ पुरणसाठी शिजवतो ना, तर त्यावेळेस एकदम बुडात अशी चिटकत नाही, लागत नाही, खालून जळत नाही. त्यासाठी थोडंसं तेल टाका, आवर्जून तेल टाका. त्यातनी तेल टाकल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्यानं काय होते, आपलं पुरण एकदम पिवळं पिवळं होते आणि कलर येते मस्त. आणि पुरणाच्या पोळ्या ज्यावेळेस आपण बनवतो ना, त्यावेळेस दिसायला पण चांगल्या दिसतात आणि लगेच खायला पण चांगल्या लागतात. तर चला आता हाताने मी एक वेळ मिक्स करतो. तुम्हाला जर चम्मच न करायचं असलं मिक्स तर करू शकता तुम्ही. तर चला आता सर्वात पहिले मी ही डाळ शिजून घेतो. मी काय केलं होतं, गंजात टाकलं होतं मी हरभऱ्याची डाळ, तर ते फुगली होती, जास्त झाली होती, तर दाटली होती. तर त्यासाठी तुम्ही काय करा, जसं माझ्यासोबत घडलं तसं तुमच्यासोबत नाही घडलं पाहिजे. कधी पण हरभऱ्याची डाळ जर टाकसान पुरणपोळीसाठी, तर गंज थोडासा मोठा घ्या. तर मग मी काय केलं, ते दाटली होती डाळ, तर मग मी कुकरात टाकली. तर कुकरात मी 1 गळवा पाणी टाकला. 1 गळवा पाणी टाकल्याच्या नंतर आता ते अर्धी शिजली. आता मी आणखीन त्याच्यात 1 गळवा टाकला. एकूण 2 गळवे पाणी टाकले मी हरभऱ्याच्या डाळीत. तर आणखीन शिजून घेऊ. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, हरभऱ्याची डाळ किती मस्त शिजली, पुरणसाठी तयार आहे मस्त पुरणपोळीसाठी डाळ. तर याचं काय केलं, मी सार काढून घेतला. याची आपल्याला भाजी करायची आहे आणि या डाळीतलं सर्व पाणी मी आटू दिलं. तुम्ही पण तसंच करा, या डाळीतलं सर्व पाणी आटून घ्यायचं. तर पुरण करायसाठी आपल्याला काय करायचं, हे डाळ जी आहे ना, याच्यातलं सर्व पाणी आटू द्यायचं. हे पाहिजे तुम्हाला दिसत असेल ना, किती मस्त शिजली डाळ, पाहू शकता तुम्ही. घोटल्याबरोबर याचं असं बेसन झालं पाहिजे. हे पाणी आता घोटू राहिली ना, याचं असं बेसन झाल्यासारखं दिसत असेल तुम्हाला. हे पहा असं, अशीच डाळ मस्त हरभऱ्याची डाळ जी आहे ना, तर अशी शिजून घेऊ. गरम गरम ज्यावेळेस हे डाळ असते ना, त्याच वेळेस काय करायचं, एक पुरण गाळणी घ्यायची, अशी चाळणी, आणि त्यातून पुरण काढून घ्यायचं. असं चम्मचनं फिरून घ्यायचं किंवा एखादा गळवा वाटी काही घेतलं तर चालते. आणि असं भार टाकून थोडंसं कसं फिरून घ्यायचं. म्हणजे काय होते, खालून अशी डाळ एकदम बारीक होते आणि याचंच पुरण तयार होते. पा दिसत असेल तुम्हाला. मिक्सरातून जर काढलं तर कणकण राहतात आणि पाट्यावरही वाटलं तरी पण कणकण राहतात. पोळी पद्धतशीर येत नाही, पुरणपोळी फुटते. त्यासाठी असं चाळणीतून एकसारखं निघते. असं काढून घेतो आता सर्वच.
सर्व पुरण काढून झालं, एकदम 5 मिनिटातच काढून घेतलं चाळणीनं. तर पाहू शकता किती मस्त एकदम नरम नरम पुरण तयार झालं आपलं, एकसारखं मस्त चाळणीतून गाळल्या गेलं. हे पहा, आता काय करू, चुलीवर कढई ठेवतो. कढई गरम झाली मस्त, त्यातनी टाकला डालडा. तूप असलं तर तुपही टाकलं तर चालते, मी डालडा टाकला. आता लगेच याच्यात काय करायचं, आपण जे चाळणीनं गायलं ना पुरण ते टाकून द्यायचं सर्व याच्यात. एका किलोचं पुरण आहे, एकदम 5 मिनिटातच चाळणीनं गाळून घेतलं आणि भातच झालं एका परी, काहीच टाइम नाही लागला. परतून घेऊ. ज्या गिलासानं आपण डाळ घेतली होती ना हरभऱ्याची मोजून, त्याच ग्लासनं साखर घ्यायची टाकून. त्या 4 ग्लास घेतले होते डाळ, तर मी याच्यातनी आता 3.5 गिलास साखर टाकून घेतो. जर तुम्हाला गोड लागत असेल तर वाळू पण शकता तुम्ही. आता तुम्हाला जर समजा गोड लागत असेल पुरणपोळी, तर तुम्ही जेवढा ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली ना तेवढाच ग्लास साखर टाका. आणि जर कमी लागत असेल तर अर्धा ग्लास कमी टाकू शकता तुम्ही, म्हणजे 3.5 ग्लास. तर मी 3.5 ग्लास साखर घेतली. आता परतून घेतो. जसे जसे साखर गरम होते ना तसं तसं आता याचं पाणी होऊन जाते. हे पुरण जे दिसते ना तुम्हाला, याचं असं पाणी पाणी होत जाते. साखरचं कसं पाणी झालं, साखर जशी जशी गरम झाली ना तसं तसं याचं पाणी झालं. एका दिसत असेल तुम्हाला या पुरणाचं. आता हे जायफळ घ्यायची. जायफळ आहे हे एका खिसणीनं असं खिसून घ्यायचं. जायफळानं काय होते, पुरण आपल्याला पुरण चांगलं पोटात पचते, त्यासाठी थोडंसं जायफळ टाकायचं. जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आहे. आणि यानं मस्त पुरणाचा वासही पण मस्त येते, पुरणपोळीचा वासही मस्त येते आणि पोटासाठी पण चांगलं राहते. इलायची मी कुटून घेतली एकदम बारीक दिसत असेल तुम्हाला. ही इलायची पण टाकून द्यायची. सर्व साईडनं फिरून घ्यायचं, म्हणजे हे साखरचं पाणी झाल्याच्या नंतरच आपल्याला हे साहित्य टाकायचं आहे, म्हणजे सर्व एकजीव होऊन जाते. त्या पद्धतीनं फिरून घेऊ आता सर्व. एकदम कमी पावरवर चम्मचनं फिरून घ्यायचं आहे. आता घट्ट घट्ट झालं थोडंसं, याच्यापेक्षा आणखीन घट्ट करायचं आहे आपल्याला. आता चमच्यातून पडू राहिलं आणि सराटा किंवा चम्मच एकदम खालून घ्यायचा, म्हणजे बुडात लागत नाही. तर मग काय होते, बुडात जावं लागला की खाली लागून जाते, जळून जाते. म्हणून असं पद्धतशीर सर्व खालून वरून असं फिरून घ्यायचं आणि घट्ट होईपर्यंत आणखीन असंच फिरून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही पुरण किती मस्त घट्ट घट्ट झालं. बघा किती पातळ होतं. जेवढं जेवढं फिरवलं ना आपण तेवढं तेवढं मस्त घट्ट होते. पुरणपोळीसाठी पुरण तयार आहे. आता खाली उतरून घेतो. चला आता पुरण एका इकडे मी थंड व्हायसाठी ठेवतो, तोपर्यंत पोळ्यासाठी पीठ भिजून घेतो. गव्हाचं पीठ पाहिजे तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं. हे आपलं खायचं मीठ असते ना, मीठ टाकून घ्यायचं. मीठ चवीपुरतं टाकून द्यायचं, जेवढं पाहिजे तेवढं. थोडीशी हळद टाकली मी. हळद पण टाकायची आहे, कारण की ज्यावेळेस आपण पुरणपोळी लाटतो ना त्यावेळेस पोळीला मस्त कलर येते. तर आता मी गव्हाचं पीठ हे भिजून घेतो पुरणाच्या पोळ्या करायसाठी. पीठ मस्त आपण जसं पोळ्याला पीठ भिजवतो ना तसंच पीठ भिजून घेतलं. त्याच्यावर थोडंसं आपलं आपण नेहमी जे तेल वापरतो ना ते तेल टाकायचं आणि थोडं थोडं असं मस्त भिजून घ्यायचं. जास्त नाही टाकायचं, तरी 2 चम्मच टाकायचे. आणि पीठ भिजवल्याच्या नंतर असंच 10 मिनिटं, 20 मिनिटं, 15 मिनिटं जसं तुम्हाला टाइम भेटेल तसं तुम्ही 10-15 मिनिटं हे झाकून ठेवू. असं मस्त मुरलं पाहिजे त्या हिशोबानं. मंडळी पाहू शकता तुम्ही, मस्त आपलं पीठ भिजून झालं. 10-15 मिनिटं मी हे गव्हाचं पीठ होतं ना तर ते मस्त भिजून ठेवलं होतं आणि पिवळा कलर पण मस्त आला, हळदीसारखा पाहू शकता तुम्ही. तर असंच आपल्याला पीठ पाहिजे. तर आणखी मी एक वेळ आता असं भिजून घेतो एक वेळ, कारण की याला थोडीशी हवा लागल्याच्यानं कडक झालं ते. तर पुरणपोळीसाठी पुरण पण मस्त तयार आहे. हे पाहू शकता तुम्ही मस्त असं. आणि याला पण मस्त कलर आला. आपण हळद टाकली होती ना ज्यावेळेस डाळ शिजवायला टाकली होती त्यावेळेस, तर मस्त पुरण पण तयार झालं. आता करू आपण पुरणपोळ्या. तर चला मी आपला जो पिठाचा उंडा होता ना तो झाकून ठेवला, कारण की त्याच्यावर माशा बसतील त्याच्यासाठी. आता आपण जेवढ्या पोळीसाठी जेवढा उंडा घेतो ना तेवढाच आपल्याला उंडा घ्यायचा आहे. आपण जेवढी चपाती बनवतो ना सेम तेवढाच उंडा घेतला, गोल करून घ्यायचा. आता याची चपाती लाटून घेऊ आपण बिना तेलाची. तेल नाही लावायचं, डायरेक्टच चपाती लाटून घ्यायची. एकदम साधी सोपी पद्धत आहे. आणि तुम्ही एवढा पटकन शिकसान म्हटलं हे पुरणपोळी की खरोखर म्हणसान की ताईनं लेस मस्त पुरणपोळी शिकवली. पोळी स्वयंपाकाला लागत असेल, चिपकत असेल तर थोडंसं पांढरं पीठ टाकायचं, कोरडं पीठ, आणि नंतर अशी लाटून घ्यायची पोळी. हे पहा आपली पोळी पुरणपोळीसाठी तयार आहे. तेल न लावता आपल्याला लाटायची आहे बरं. आता घेऊ पुरण.
हे पहा, पुरण घेतलं ना की पुरण तुमच्या हिशोबानं लहान म्हणजे कमी जास्त उंडा तुम्ही घेऊ शकता पुरणाचा. जर तुम्ही नवीन असाल ना तर तुम्ही लहानच घ्या. जर तुम्ही नेहमी करत असाल तर थोडासा मोठा घेतला तर चालते. तर एवढसाच मी उंडा घेतला पुरणचा. आता ठेवू आपण या चपातीवर. चपातीवर ठेवल्याच्या नंतर काय करायचं, याची अशी पलटी मारून घ्यायची. मारली पलटी, एकदम साधी सोपी पद्धत आहे. काहीच विचार करायचं कामच नाही. फक्त इकून तिकून हातानं असं दाबून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी फुटली नाही पाहिजे त्या हिशोबानं. आणि हा ग्लास आहे ना, तो ग्लास मोठा तोंडाचा घ्यायचा, त्याच्यात असा दाबून घ्यायचा. दाबता बरोबर हे पहा, आपण लाटलेली चपाती वेगळी झाली. आता बाजूला ठेवून घेऊ. आणि आपला जो पुरणपोळीचा उंडा आहे ना, तो इकून तिकून थोडासा दाबून घेऊ असा. आता हातानं असा दाबून घ्यायचा थोडासा आणि याला पोळलं पीठ लावून घेऊ या पद्धतीने. आता हातावर थोडस असं करून घेऊ. आता हातानं असे काटा काटा दाबून घ्यायचे आणि बेलण्यानं असं चपाती लाटून घ्यायची. पुरणपोळी आपण बनवली ना, ते पुरणपोळी अशी लाटून घ्यायची. जेवढी तुम्हाला लाटायची असली ना तेवढी लाटले जाते, कुठंच फुटली नाही. आणि पुरणपोळी पण एवढी मस्त होते. पुरण असं तोंडात टाकता बरोबर येते, एवढी साजरी पुरणपोळी तयार होते. तर आता याच्यावर पांढरं पीठ आहे, मी थोडंसं काढून घेतो. आता टाकू ताव्यावर तेल. तवा पण मस्त तपला. तर तेल टाकलं आपण लगेच. आता या पोळीला आहे की नाही मस्त थोडेसे कसे फळ येईपर्यंत शेकून घेऊ. आता मस्त अशी शेकून घेतली आपण पुरणपोळी. आता याला पलटून घेऊ. पुरणपोळीच्या अगोदर काटं पायाचे असे जाडे जाडे असे कडक कडक झाले का, त्याच वेळेस आपल्याला पुरणपोळी अशी पलटून घ्यायची. पाहू शकता तुम्ही, कुठंच फाटली नाही. आता आणखीन थोडंसं तेल टाकून घेऊ. कशी फुटते मस्त. जशी जशी फिरवली ना तशी तशी फुटते. पाहू शकता तुम्ही. तर अशीच आपल्याला पुरणपोळी करायची आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. काढून घेऊ आपण दुसरी पण पुरण. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजची महाराष्ट्राची स्पेशल अशी प्रसिद्ध अशी पुरणपोळी करून राहिलो आपण. तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा बरं. एकदम साधी सोपी पद्धत आहे बरं. मी जशी करून राहिली ना सेम तेच प्रोसिजर करा. तशीच करून पहा. खरोखर तुम्हाला पहिल्याच ह्याच्यातनी पुरणपोळी येते. तुम्ही जर नवीन शिकत असाल ना तर नक्कीच सांगतो तुम्हाला पुरणपोळी येते म्हणजे येते. अशीच पुरणपोळी करायची. तर मंडळी पाहू शकता तुम्ही किती मस्त पुरणपोळ्या झाल्या आपल्या. आता पलटून घेऊ मस्त. किती मस्त फुगू राहील ना. अशीच आपल्याला पुरणपोळी मस्त फुगू द्यायची असेल तर या पद्धतीनं नक्की करा. तर मंडळी पाहू शकता तुम्ही कुठंच फुटल्या नाहीत आपल्या पुरणपोळ्या. हे पहा किती मस्त एकदम मऊ मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या झाल्या. एकदम साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही पण करू शकता अशा पुरणपोळ्या. तर आजचा पुरणपोळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओ. तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत राहीन मी.